नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. गुरुकिल्ली यशाची मध्ये तुमचं स्वागत. शेअर बाजार हा गुंतवणूकदारांसाठी एक धाडसी पर्याय, पण पुरेशी माहिती नसल्यामुळे किंवा शेअर बाजारात पैसा गुंतवला म्हणजे तो पैसा बुडला अशा प्रकारच्या भीतीमुळे गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराचा विचार करायला लोक धजावत नाहीत. त्यामुळे शेअर बाजारात उतरण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि यात शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीसंदर्भात आज आपण अधिक चर्चा करणार आहोत गुरुकिल्ली यशाची मध्ये. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आजचा आपला विषय आहे तरुण पिढीनं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी आणि कुठे करावी. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत माइंड सेलिब्रेशनचे डायरेक्टर निलेश पाटील सर. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. श्री निलेश पाटील हे माइंड सेलिब्रेशनचे डायरेक्टर असून ट्रेडिंग आणि फायनान्शियल ट्रेनर ते आहेत. शिवाय ते टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिस्ट, शेअर गुंतवणूक तसंच ट्रेडिंग सल्लागार, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सुद्धा करतात. तसंच ते इंटरनॅशनल मास्टर NLP प्रॅक्टिशनर सुद्धा आहेत. तर तुमचा खूप गाढा अनुभव आहे या क्षेत्रातला. आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कुणीही कधीही करावी किंवा त्याला काही वयाचं बंधन नाही, हे आपण अनेक आपल्या कार्यक्रमातून पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. मात्र जर तरुणांविषयी जर स्पेसिफिक आपण विचार केला तर तरुण हे सुद्धा शेअर मार्केट म्हणून फुल्ली काय म्हणतो आपण अर्थार्जन करण्याचं एक माध्यम म्हणून बघू शकतो. तर तरुणांनी कशी गुंतवणूक करावी, कुठे गुंतवणूक करावी, कधी सुरुवात करावी, त्याबद्दल. आजचे यंगस्टर तरुण कसे असतात की आज कसं आहे की लाईफस्टाईल वेगळी झाली. तरुणांकडे पैसे येतो, जॉबला जातात आणि ते लोक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ ते लोक चांगले कपडे घेतील, वॉच घेतील, शूज घेतील, पण ते लोक जास्त सेव्हिंग करत नाही, गुंतवणूक करत नाही. आणि जे लोक गुंतवणूक करतात त्यांना प्रॉपर माहित नाही की गुंतवणूक कुठे करायचंय, कशा प्रकारे करायचंय. आता ते लोकांना प्रॉपर माहित नसल्यामुळे ते गुंतवणूक करतात इन्शुरन्समध्ये, FD मध्ये किंवा सेव्हिंग बँक अकाउंट्समध्ये. आणि त्यांना माहित नसेल की त्या गुंतवणुकीचा उपयोग एवढा होत नाही, कारण का आपली महागाई 14 ते 15% चालली आहे आणि यातली कुठलीही गुंतवणूक तुम्हाला 10% वरती ग्रोथ देऊ शकत नाहीये. तर तरुणांनी गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे, कारण का दोनच तुम्हाला आधीपासून मी सांगितलं की इक्विटी आणि प्रॉपर्टी या दोन गोष्टीमध्ये आपल्याला जास्त ग्रोथ आहे, जास्त बेनिफिट आहे. तर त्यांनी इक्विटीमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे. इक्विटीमध्ये लॉंग टर्मसाठी पण आहेत, शॉर्ट टर्मसाठी पण आहेत. प्रॉपर्टीमध्ये केली पाहिजे, पण प्रॉपर्टीमध्ये जो लागणारा पैसा आहे तो जास्त असतो, त्यामुळे इक्विटी हा त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. बरं. आणि तरुणांनी कुठे गुंतवणूक करावी आणि कुठे करू नये हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर तरुणांनी गुंतवणूक करावी शेअर मार्केटमध्ये, इक्विटीमध्ये. तरुणांनी गुंतवणूक करावी स्वतःच्या सेल्फ हेल्प डेव्हलपमेंटमध्ये. आजकालचे तरुण काय करतात की मानेपासून खाचा भाग आहे तिकडे डेव्हलपमेंट जास्त करतात. चांगले कपडे घेतले, चांगले शूज घेतले, वॉचेस घेतले, चांगले जिममध्ये गेले, पण जो मानेपासून वरचा भाग आहे, जो मेंदू आहे आपला, जो ब्रेन आहे, त्याच्यावरती जास्त ते गुंतवणूक करत नाही. पण मेंदूवरती यांनी गुंतवणूक केली तर चांगल्यांच्यासाठी माइंड विनर इज अ वर्ल्ड विनर. जर माइंडवरती यांनी गुंतवणूक केली तर त्यांच्या येणाऱ्या आयुष्यासाठी ते भरपूर चांगलं असणार आहे. आजकाल वेगवेगळे सेल्फ हेल्प डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत, माइंडसाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत, त्या ठिकाणी तरुणांनी जावं. त्यांनी काय होणार की त्यांना ऑटोमॅटिकली त्यांना सर्व सिस्टम समजणार की सिस्टम कसं आहे, आपण आर्थिक बाबीमध्ये कसं पुढे जाऊ शकतो, आपण सामाजिक बाबीमध्ये कसं पुढे जाऊ शकतो. कधी कधी काय होतं की तरुणांना गुंतवणूक करायची असते, त्यांना बिझनेस करायचा असतो, पण तरुण विचार करतात की जाऊन दे आता जॉबला लागून दे, जॉबवरून थोडे पैसे साठवल्यानंतर आपण बिझनेस करू. पण जॉबवरती पैसे साठवतो त्यांना लग्नाचं वय येतं. लग्नाचं वय आल्यानंतर मग त्यांचं मुलं बाळ होतात, त्यांचं शिक्षण आणि त्यांचा बिझनेस करून राहून जातं. जर तुम्हाला बिझनेसच करायचा आहे तर तुम्ही जॉबमध्ये का जाता? बिझनेस करण्यासाठी जॉबचा एक्सपिरियन्स तुम्हाला नाही पुरेसा आहे. बिझनेससाठी तुम्ही बिझनेसचा एक्सपिरियन्स पाहिजे, त्यासाठी तुम्ही बिझनेसमध्ये जा. तर त्यांना गुंतवणूक करायची असेल तर ते बिझनेस मध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्ही इक्विटीमध्ये करू शकता, तुमच्या सेल्फ हेल्प डेव्हलपमेंट करू शकता, तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा करू शकता. यामध्ये तरुण करू शकतात. बरोबर. शेअर मार्केट ट्रेडिंग मधले प्रकार नेमके कोणते आहेत आणि त्यातला कोणता प्रकार तरुणांसाठी अगदी योग्य आहे? आता शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये प्रकार तर भरपूर आहेत. जसं मी सांगितलं, इंट्राडे आहे, पोझिशनल आहे, स्विंग ट्रेडिंग आहे, शॉर्ट टर्म आहे, लॉंग टर्म आहे. पण तरुणांचं कसं असतं की त्यांना इन्स्टंट मनी पाहिजे असतात, ते जास्त राहू शकत नाही लॉंग टर्मसाठी, पेशन्स नसतात त्यांच्यामध्ये. तर त्यांनी इंट्राडेसाठी आणि पोझिशनलसाठी जावं. इंट्राडेमध्ये आपण एका दिवसामध्ये व्यवहार क्लिअर करतो, पोझिशनलमध्ये 2-3 दिवस आपल्याला लागतात. तर त्यांचं प्रॉपर नॉलेज घेऊन ते लोक इंट्राडे चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि पोझिशनल सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतात. पण योग्य त्या ट्रेनरकडे, योग्य त्या सल्लागाराकडे आणि शेअर मार्केटचं प्रॉपर नॉलेज घेऊन. मात्र किती % सुरुवातीला गुंतवणूक करावी तरुणांनी? तरुणांनी गुंतवणूक करावी जसं की रेशो आहे की 100 मायनस त्यांचं वय. आता तरुणाचं वय 20 वर्ष 25 वर्ष पकडूया आपण, 100 मायनस 25, तर 75% त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे. कारण कसं त्यांचं वय कमी असल्यामुळे ते जास्तीत जास्त रिस्क घेऊ शकतात.
तर त्यामुळे 75% गुंतवणूक ते करू शकतात. ते इंट्राडे मध्ये सुद्धा करू शकतात, म्हणजे ट्रेडिंग सुद्धा करू शकतात आणि गुंतवणूक सुद्धा करू शकतात. कारण का वय कमी असल्यामुळे ते रिस्क जास्तीत जास्त घेऊ शकतात. त्यांच्यावरती फॅमिलीची जबाबदारी नसते. बरं, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना वयाच्या काही मर्यादा असतात का? म्हणजे आता तरुण म्हटल्यावर कितीपासून सुरू किंवा काय वयोगट तुम्ही ठरवलाय? पण तरुणांना तर वयाच्या मर्यादा नसतात, पण तरुणांनी 18 वर्षाच्या पुढे केलं, ज्या जॉबला लागले त्यापासून केलं तर चांगलं असतं. तरुणांना वयाच्या मर्यादा नसतात, वयाच्या मर्यादा कोणालाच नसतात. तुमचं एज खूप जास्त असेल तरी तुम्ही गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक कोणीही करू शकतो. आता गुंतवणुकीसारखा चांगला मार्ग नाहीये. जेवढ्या जास्त तुम्ही गुंतवणूक कराल तेवढा जास्त तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे तरुणांनी जेव्हापासून त्यांना पैसे मिळायला सुरुवात होईल त्या दिवसापासून त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे. लवकर म्हणजे अगदी कमी वयामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर त्याचे काय फायदे होऊ शकतात? मी तर सांगतो तरुणांनी लवकर गुंतवणूक केली पाहिजे. मी 21 वर्षापासून गुंतवणूक करतोय. त्याचा फायदा हा होतो की आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपली रिस्क कॅपेबिलिटी भरपूर जास्त असते. कारण जास्तीत जास्त रिस्क घेऊ शकतो. कारण का आपल्यावरती आपल्या परिवाराची, आपल्या फॅमिलीची जबाबदारी नसते की आपल्या फॅमिली म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये कमवणारे आपले आई वडील असतात, तर फॅमिली जबाबदारी असते. आपलं लग्न झालं नसतं, तर त्यामुळे आपण रिस्क जास्त घेऊ शकतो. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी नसते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला टाइम भरपूर भेटतो. टाइम म्हणजे फ्रीडम भेटतं आपल्याला. आपण शेअर मार्केट करतो तर या गोष्टी. कमीत कमी किती वेळ देणं गरजेचं आहे रोजचा शेअर मार्केटसाठी? तर शेअर मार्केटसाठी तुम्ही 2 तास सुद्धा भरपूर पुरेसे आहेत. आता शेअर मार्केटमध्ये मी गेल्या 10 वर्षापासून करतोय, पण आता मी शेअर मार्केट करतो तर आता कसं मला माहित झालंय की कशा प्रकारे शेअर करतात, तर मला 1 तास सुद्धा पुरेसा आहे करण्यासाठी. तर तुम्ही 2 तास रेग्युलरली किंवा 1-2 तास जरी शेअर मार्केटकडे लक्ष दिलं तर तुम्ही आरामात शेअर मार्केटमध्ये पैसे कमवू शकता. पण त्यासाठी प्रॉपर नॉलेज तुम्हाला घेतलंच पाहिजे आणि प्रॉपर नॉलेज चांगल्या व्यक्तीकडून तुम्ही घेतलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तरुणांचा जर विचार केला तर शिक्षण घेता किंवा मग सुरुवातीची नोकरी करता सुद्धा ते शेअर मार्केट करू शकतात. शेअर मार्केट गुंतवणूक म्हणून ते करू शकतात की शिक्षण घेता शेअर मार्केटचा वापर गुंतवणूक म्हणून ते आरामात करू शकतात. आणि तरुणांची गुंतवणूक आता जे ट्रेडिंगच्या प्रकार आहेत त्याच्यावरून 2 दिवस, 1 दिवस किंवा मग लॉंग टर्म, त्या सगळ्यामध्ये तरुणांसाठी कोणता प्रकार योग्य आहे? म्हणजे किती काळासाठी त्यांनी गुंतवणूक करावी? तरुणांनी 3-4 वर्षासाठी गुंतवणूक करावी. कारण का कसं असतं की आपण गुंतवणूक करतो तर एखाद्या बिझनेससाठी आपण ते पैसे दिलेले असतात. तर बिझनेसचा जसा ग्रोथ होईल तसा आपल्याला जास्तीत जास्त गुंतवणुकीचा फायदा मिळतो. त्यासाठी तरुणांनी 3-4 वर्षासाठी पेशन्स ठेवून गुंतवणूक केली पाहिजे. आणि त्यासाठी आधी बँकेमध्ये किंवा मग ब्रोकरकडे अकाउंट ओपन करणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही प्रॉपर बँकेमध्ये जाऊन, बँकेमधून मी आधीच सांगितलं की बँकेमध्ये तुम्हाला जास्त ब्रोकरेज पडतो. त्यामुळे बँकेमध्ये न जाता एक प्रॉपर ब्रोकर जो 24 आवर्स ब्रोकिंगचंच काम करतो, ते आपल्या सर्व्हिस सुद्धा जास्त येतात आणि त्यांचे ब्रोकिंग चार्जेस सुद्धा कमी पडतात. त्याकडे जाऊन तुम्ही अकाउंट खोलून करू शकता. बरं. आता ब्रोकरची निवड करताना काय डोक्यामध्ये गोष्टी ठेवायच्या की ते सुद्धा तुमच्या प्रोग्राममध्ये सांगितलं जातं? ब्रोकरची निवड कशी करणं हे सुद्धा आमच्या प्रोग्राममध्ये सांगितलं जातं. तरी पण मी आता सांगतो थोडं की ब्रोकरची निवड करताना ब्रोकर असा बघितला पाहिजे की त्यांनी आपल्याकडे ब्रोकरेज चार्जेस आहेत ते खूप कमी घेतले पाहिजे. आणि बँका जे ब्रोकिंग आपल्याला प्रोव्हाइड करतात ते तर घेतलंच नाही पाहिजे. कारण का बँकेचा जो कोर बिझनेस आहे तो बँकिंग आहे आणि सेकंडरी बिझनेस आहे हा ब्रोकिंगचा आहे की तुम्ही ब्रोकर अकाउंट द्या, डीमेट अकाउंट द्या. तर कसं असतं की त्यांचे जे टॅक्सेस जास्त असतात आणि ऑलरेडी त्यांचं ब्रँड नाव झाल्यामुळे ते लोक टॅक्स पैसे जास्त घेतात. त्यामुळे आपण प्रॉपर जो ब्रोकर आहे त्याकडनं अकाउंट खोलावं. डिस्काउंट ब्रोकर सुद्धा जे न्यू मेंबर आहेत, न्यू माणसं आहेत, त्यांनी डिस्काउंट ब्रोकरकडे जाऊ नये. का डिस्काउंट ब्रोकरमध्ये ते लोक डायरेक्टली कनेक्टेड होत नाही. डिस्काउंट ब्रोकर तुम्हाला ती माणसं भेटणार नाही. तुमचा ट्रेड अडकला किंवा काही तुम्हाला क्वेरी असेल तर तुम्ही त्यांना फोन केला तर ते लोक फोन उचलत नाही. कारण डिस्काउंट ब्रोकर ब्रोकरेज कमी घेतो पण सर्व्हिस तुम्हाला पाहिजे तशी देत नाही. तुम्हाला सर्व्हिस प्रॉपर पाहिजे तर तुम्ही जो फुल टाइम ब्रोकिंग करतात त्या सब ब्रोकरकडे जाणं आवश्यक आहे आणि याची माहिती आमच्या प्रोग्राममध्ये आम्ही देतो. बरं. आणि आता शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे प्रकार आपण जे पाहिले, इंट्राडे असेल किंवा मग लॉंग टर्म वगैरे, तर त्याच्यामध्ये कमोडिटी ट्रेडिंग हा सुद्धा एक प्रकार आहे. तर तो तरुणांसाठी किती फायदेशीर आहे? कमोडिटी आहे का? आहे. कमोडिटी ट्रेडिंग हा सुद्धा भरपूर फायदेशीर आहे आणि त्याचं टायमिंग पण सुटेबल आहे. कारण का कमोडिटी ट्रेडिंग तुम्ही पाहिलं रात्रीपर्यंत असतं, 11-11:30 पर्यंत असतं रात्रीपर्यंत. त्याच्यामुळे त्यांच्या फावल्या वेळात कधीही ते करू शकतात. आणि कमोडिटी ट्रेडिंग तसं सोपंही आहे, जर आम्ही तेही शिकवतो. ते जर त्यांनी शिकलं पूर्णपणे तर तेही करू शकतात. करन्सी ट्रेडिंग एक आहे. करन्सी ट्रेडिंगमध्ये मी जेव्हा स्टार्टिंगला करायचो तर करन्सी ट्रेडिंगमध्ये करायचो आणि त्याच्यामध्ये मी भरपूर चांगले पैसे मिळवायचो. आणि वडिलांकडे घरी न मागता त्या पैसा तुम्ही मोबाईल घेणं किंवा बाईक घेणं किंवा अजून दुसऱ्या वस्तू घेणं, कपडे घेणं हे करू शकत होतो. कारण करन्सीमध्ये माझी चांगली पकड बसलेली आणि ते एक सोपं आहे करण्यासाठी. स्टार्टिंगला जर तरुणांना करायचं आहे तर करन्सी आणि इक्विटी खूप फायदेशीर आहे. त्यानंतर कमोडिटी एवढा. कमोडिटी कसं जरा व्हॉलेटाईल आहे. बरं. मग करन्सी ट्रेडिंग बद्दल काय सांगाल? करन्सी ट्रेडिंग कसं असतं, करन्सी ट्रेडिंग खूप सोपं ट्रेडिंग आहे.
आता आम्ही करन्सीवरती जास्त आमच्या प्रोग्राममध्ये भर देतो, आमचे जे वर्कशॉप असतात त्याच्यामध्ये. कारण करन्सीमध्ये कसे मुवमेंट जास्त नसते, त्यामुळे तुम्हाला लॉस झाला तरी जास्त नाही होत आणि प्रॉफिट झाला तरी आपल्याला हवा तसा प्रॉफिट होतो. कारण का त्याच्यामध्ये मुवमेंट जास्त नसते. तुम्ही जर कमोडिटीमध्ये गेला तर तुमची मुवमेंट जास्त असणार, तर लॉस झाला तर तुमचा भरपूर लॉस होऊ शकतो. तर करन्सी ट्रेडिंगमध्ये सांगू यांना लवकर, म्हणजे आता जे नवीन आहेत त्यांनी करन्सीमध्ये ट्रेडिंगमध्ये केलं पाहिजे. आणि करन्सी ट्रेडिंग लोक जजमेंट आपण ॲक्युरेट जज करू शकतो की करन्सीमध्ये काय होणार आहे. बरं सर, कमोडिटी ट्रेडिंग मध्ये वेगवेगळ्या प्रोडक्ट्स वरती ट्रेडिंग केलं जातं, तसं करन्सी ट्रेडिंग मध्ये काय प्रकार असतो? हा, करन्सीमध्ये सुद्धा युरो, डॉलर असे वेगवेगळे करन्सी असतात, वेगवेगळ्या देशाची करन्सी असतात. पण आपण जे शिकवतो ते पर्सनली डॉलरवरती शिकवतो, कारण का डॉलरचा आपला इम्पॅक्ट भरपूर होतो. तुम्ही टीव्ही चॅनल उघडले, टीव्ही चॅनल बघितले, जे काही शेअर मार्केटचं इन्फॉर्मेशन दाखवतात, तुम्ही डॉलर रुपयामागे किती आहे, रुपयाला डॉलर किती आहे हेच दाखवत असतात. तर बेसिकली ते आपल्याला बरं पडतं करायला. डॉलरचं जे आहे ते खूप सोपं पडतं, त्यामुळे आपण डॉलरवरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करून आपण डॉलर बद्दल सांगतो कशाबद्दल ट्रेड करायचं आहे. बरं, आता तरुणांना जर आपण डोळ्यासमोर ठेवलं आणि शेअर मार्केट आणि तरुण म्हटलं, तर तुम्ही जे मगाशी म्हटलं पेशन्स खूप पाहिजेत, तर त्यांच्यासाठी तुमचा NLP प्रोग्राम कितपत उपयोगी आहे? भरपूर. आता मी जसं सांगितलं की जे तरुण आहेत त्यांना त्यांच्या अर्ली एजमध्ये, म्हणजे यंग एजमध्ये सेल्फ हेल्प डेव्हलपमेंटची भरपूर गरज असते. म्हणजे माइंडवरती खूप गरज असते, माइंडवरती वर्क करण्याची. तर NLP प्रोग्राम हा त्यांच्यासाठी बेस्ट आहे. कारण कसं आहे की माइंडवरती वर्क केल्यानंतर ते शेअर मार्केटमध्ये तर पैसे कमवणारच, पण त्यांचं दुसरंही इतर पॅशन असेल, काही कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, किंवा काही अडचणी असतील. आजकाल मुलं किती डिप्रेशनमध्ये आहेत. आजकाल तुम्ही बघितलं की जे कॉलेजची मुलं आहेत, यंग मुलं आहेत, ते किती डिप्रेशनमध्ये असतात आपल्या अभ्यासाला घेऊन किंवा आपल्या करिअरला घेऊन. तर त्याच्यासाठी त्यांना उत्तम पर्याय आहे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसे सुद्धा कमवतील आणि त्यांना जे करिअर करायचं ते सुद्धा ते करू शकतात. कारण मी सांगितलंय की NLP हा जो प्रोग्राम आहे तो कुठेही तुम्ही काही करत असाल, तुम्ही ऑफिसमध्ये काम करा, तुम्ही गृहिणी असा, तुम्ही कुठलीही काही करा, कुठलाही व्यवसाय करा, त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह आहे. कारण का तुमचं माइंड बॅलन्स करणं, कारण का माइंड जर तुमचं रिसोर्सफुल असेल, माइंड जर तुमचं समाधान असेल तर तुम्ही काही करू शकतात. माइंड जर आणि माइंडमध्ये जर टेन्शन असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. पण तुम्ही जे शेअर मार्केट शिकवता त्या तुमच्या प्रोग्राम मध्ये तरुणांचा कसा सहभाग असतो? हा, मी आता NLP शेअर मार्केट सुरू केलं, त्याच्यामध्ये तरुणांचा सहभाग भरपूर असतो आणि मेन करून त्यांना NLP भरपूर आवडते. शेअर मार्केट तर मी शिकवतो, शेअर मार्केट तर सर्वीकडे शिकवलं जातच, पण आपला जो USP आहे, आपला जो मेन प्रोग्राम आहे तो NLP विथ शेअर मार्केट. त्यामुळे तरुण खूप खुश होतात, कारण का त्याच्यामध्ये भरपूर ऍक्टिव्हिटी असतात आमच्या. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते मनातलं सर्व जे काही असेल, मनातलं टेन्शन, दुःख बाहेर काढू शकतात. आणि त्यांना जे पॅशन आहे, जे घरी बोलू शकत नाही, घरी सांगू शकत नाही, ते आम्हाला सांगतात. आणि आम्ही त्याच्यावरती मग जे काही आन्सर असेल, जे काही क्वेरीमध्ये क्वेश्चनवरती जे काही क्वेरी असेल त्यांचे, ते सॉल्व्ह करतो आम्ही. त्याच्यामुळे त्यांचा प्रोग्राम खूप ते वाट बघत असतात की कधी आम्ही येऊ, कधी. पण आपण सांगितलं आधीच की आम्ही लिमिटेड माणसं घेतो, कारण का आपण भर देतो क्वालिटीवरती. आपल्याला क्वांटिटीवरती भर नाही द्यायचा, क्वालिटीवरती. जे आपल्याकडून शिकून जाणार ते व्यवस्थित पुढे गेलेच पाहिजे, हा आमचा टॅगलाईन आहे आमची. तो प्रोग्राम कसा असतो नेमका, म्हणजे शिकण्यासाठी कुठे संपर्क साधायचा आणि कशा पद्धतीने ते बॅचेस असतात? बघा, आपले 2 ऑफिस आहेत, जसे तुमच्या स्क्रीनवरती आहेत, आपल्या स्क्रीनवरती येतील की 2 ऑफिस आहे. एक आहे आपला माहीमला ऑफिस आहे आणि दुसरं विद्याविहारला ऑफिस आहे. तर तिकडे आम्ही शनिवार रविवारचे बॅचेस घेतो. ऑलरेडी 4 बॅच आमच्या फुल झाल्या. जसं मी सांगितलं की आम्ही 10 किंवा 15 यांच्या व्यतिरिक्त घेत नाही. आणि आपला प्रतिसाद एवढा जास्त आहे की जवळजवळ 100 लोक तर वेटिंगमध्ये आहेत. आम्ही बॅच बनवतो 10-15, नंतर त्यांना कॉन्टॅक्ट करतो. पण त्यांना कॉन्टॅक्ट आम्ही करणार आणि त्यांना पण घेणार. पण आपला भर क्वालिटीवरती आहे, त्यामुळे आम्ही जास्त माणसं घेऊ शकत नाही. आता तरुण जे शेअर मार्केटमध्ये असतात सक्रिय, तर त्याच्यामध्ये जास्ती जण आपल्याला म्हणजे पटापट काय म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग मध्ये जास्ती संख्या दिसत असेल, कारण पेशन्स नसतात, पटापट फायदा मिळवायचा असतो. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तरुण करतात का? किती प्रमाण असतं त्यांचं? तरुण बघा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट खूप कमी करतात. आणि जरी त्यांनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली 3-4 वर्षासाठी, तरी त्यांचे पैसे वाढले तर त्यांना ग्रीड येते, त्यांना हाव येते आणि ते इन्व्हेस्टमेंट काढून घेतात. पण तरुणांनी जर इन्व्हेस्टमेंट तशीच ठेवली तर त्यांना खूप उपयोगी पडणार. कारण कसं आहे, तुम्हाला माहिती असेल की आपले जे इन्व्हेस्टमेंट आहेत ते कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज या पद्धतीने वाढत असतात. म्हणजे तुम्ही जेवढ्या जास्त गुंतवणूक कराल तेवढा तुमचा परतावा तुम्हाला जास्त भेटणार आहे. तर तरुण आपले जे आहे त्यांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही जे गुंतवणूक करता ती लॉंग टर्म साठी ठेवा, 3-4 वर्षानंतर सुद्धा ठेवा. थोड्याशा ग्रीडसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण का तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट तुमचा ग्रोथ आणि तुमची इन्व्हेस्टमेंट भरपूर वाढणार आहे. तर तरुणांची संख्या आता खूप कमी आहे तसं लॉंग टर्मसाठी. त्यांची जास्तीत जास्त दृष्टिकोन असतं की लगेच पैसे भेटले पाहिजे. इंट्राडे करतात ते लगेच पैसे भेटले पाहिजे आणि त्यामध्ये त्यांचं नुकसान सुद्धा होतं. कारण का इंट्राडे करताना मी सांगू शकतो, तरुणांना सांगतो की इंट्राडे करताना तुम्ही तुमच्या इमोशनवरती आणि भावनावरती कंट्रोल ठेवा. कारण का तुम्ही जास्त हावच्या मागे किंवा असं ग्रीडच्या मागे गेलात तर तुमचं नुकसान होणार.
त्याच्यामुळे तुम्ही एक लिमिटेड अमाऊंटनी, काही लोक असतात की जास्त पैसे मिळण्यासाठी, काही तरुण जास्त पैसे मिळण्यासाठी घरातून पैसे आणून जास्त पैसे लावतात. पण एवढे जास्त पैसे लावायची गरज नाहीये. तुम्ही कमी अमाऊंट पासून चालू करा. का तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही अजून स्टुडंट असाल किंवा तुम्ही आता कमवायला लागला असाल तर जास्त अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करू नका. तुम्ही थोड्या पैशापासून सुद्धा करू शकता. 5-10 हजार पासून सुरुवात करा. कारण का मला आमच्या इथे आता एक केस समोर आली की एक जो हल्ली जॉबला लागलेला, त्या युवकाने, त्याचं नाव मी इथे घेत नाही, त्या युवकाने जवळजवळ त्यांनी जी सेव्हिंग केलेली बँकेमधली 25 वर्षाचा युवक असेल, त्यांनी 5 लाख ही रक्कम इंट्राडे मध्ये लावली. बरोबर. पण त्याचं प्रॉपर नॉलेज नाही घेतलं की कसं करायचंय, काय करायचं, तर त्याचं नुकसानच होणार. तर तुम्ही जे करताय ते छोट्यापासून सुरुवात करा आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप ती अमाऊंट पुढे जाणार. आता मी या स्टेजपर्यंत आलो तर स्टेप बाय स्टेप आलो. मी सुद्धा हळूहळू छोटे अमाऊंट पासून सुरुवात केली आणि त्यानंतर मग या मोठ्या अमाऊंट पर्यंत पोहोचलो. आता कसं आहे की तुम्हाला मी सांगितलं की 5 दिवसामध्ये शिकून होईल, 6 दिवसामध्ये शिकून होईल, पण त्यानंतर सुद्धा तुमची प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. कारण का आज मी जवळजवळ 10 वर्ष झाली तर माझी प्रॅक्टिस दिवसेदिवस प्रॅक्टिस होतेच आहे. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. जरी तुम्ही 5-6 दिवसामध्ये शिकला, तुम्हाला कळलं की शेअर मार्केट काय आहे, तरी पेपर ट्रेडिंग करायला लागेल, प्रॉपर प्रॅक्टिस करायला लागेल, त्यानंतर तुम्ही प्रॉफिट कमवाल. असं 2 दिवसात शिकून, 3 दिवसात शिकून कोणी प्रॉफिट नाही करू शकत. असं असेल तर 100% लोकांनी प्रॉफिट केलं असतं. पण तुमच्या बॅच मध्ये कॉलेजला जाणारे किंवा काही असे तरुण तरुणी असतात का? बरोबर. आता कसं आहे की कॉलेजला जाणारे काही लोकांच्या संपर्काने कॉलेजला जाणारे मुलं सुद्धा येतात. पण आम्ही त्यांना सांगतो की प्रथम तुम्ही आपल्या कॉलेजच्या एज्युकेशनकडे लक्ष द्या. कारण कसं असतं की ते लोक इंट्राडे कडे किंवा कॉलेजकडे म्हणजे पैशाकडे वळले तर आपला कोर्स आहे तो पूर्ण करू शकत नाही, त्याच्यावरती फोकस देऊ शकत नाही. कॉलेज संपल्यावरती ते करू शकतात शेअर मार्केट, पण कॉलेज करता करता जर त्यांना पैशासाठी इंट्राडे किंवा अजून गोष्टी करायला लागले, गुंतवणूक करू शकता तुम्ही, गुंतवणूक कुठेही करू शकता. मी ट्रेडिंगचं सांगतोय, ट्रेडिंग म्हणजे इंट्राडे. कॉलेज करता करता ते इंट्राडेकडे वळले, लॉस झाला, प्रॉफिट झाला, तरी त्यांचा जो शिक्षणाचा फोकस आहे तो हलतो, थोडा तो डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे ते पुढचं एज्युकेशन नीट घेऊ शकत नाही. बरोबर. आता इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गुरुकिल्ली यशाची. गुरुकिल्ली यशाची मध्ये आजचा आपला विषय आहे तरुण पिढीनं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी आणि कुठे करावी, या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत माइंड सेलिब्रेशनचे डिरेक्टर निलेश पाटील. तुम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये उतरलात तेव्हा तुम्ही तुमची पहिली गुंतवणूक कशी कुठे केली होती? मी सांगितलं की कसं होतं की मी बघत होतो, सोर्स बघत होतो की कुठले मी इन्व्हेस्टमेंट करू, काय करू, आणि त्यानिमित्ताने मी एका सेमिनारमध्ये गेलो, तुम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर मी करन्सीमध्ये माझी पहिली गुंतवणूक केली. कारण करन्सी मला खूप सोपं वाटलं, त्याच्यामध्ये पैसे त्याच्यासाठी आधी तुम्हाला काय कुठे अकाउंट उघडावं लागलं? त्यासाठी मग मी माझं पहिलं अकाउंट एक ब्रोकरकडे उघडलं. ब्रोकर कसं असतं की ज्या सेमिनारला गेलो होतो, मी माझं ट्रेडिंग अकाउंट उघडलं, ट्रेडिंग डीमॅट अकाउंट उघडलं, डीमॅट ट्रेडिंग हे अकाउंट उघडलं. ज्या सेमिनारला गेलेलो ते आम्हाला उघडून देत होते, त्याच्याकडे मी गेलो त्या सेमिनारमध्ये आणि मी माझं अकाउंट उघडून घेतलं. त्यांना विचारलं की ह्याच्यामध्ये सर्वात फायदेशीर कुठलं आहे आणि माझ्याकडे पैसे खूप कमी आहेत, म्हणजे कमी पैशामध्ये कुठे मी जास्त फायदा मिळू शकतो. तर त्यांनी सांगितलं की करन्सी आहे, तिथे कमी पैशात तुम्ही करू शकता आणि तुमच्यासाठी सेफ पण आहे. त्यावेळी मी कॉलेज स्टुडंट होतो, तर पैसे सेफ राहणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तर मी करन्सीमध्ये करत गेलो. त्यानंतर मी इक्विटीकडे वळलो. इक्विटी मला खूप सोपं वाटायला लागलं, करन्सीपेक्षा इक्विटी खूप सोपं वाटायला लागला. मी इक्विटीकडे करत गेलो आणि त्यानंतर मग कमोडिटी आणि हळूहळू सर्व सेगमेंट मी करत गेलो. आणि नंतर मग इंटरेस्ट वाढत गेला, नॉलेज घेत गेलात आणि मग पुढे त्याचा विस्तार किती वाढला? खरं म्हणजे मी फायनान्स बॅकग्राऊंडचा होतो, मी सीए फायनल पर्यंत पोहोचलेलो. पण शेअर मार्केटचा इतकं मला जो पॅशन आलं की मी त्याच्यामध्ये माहिती घेत गेलो. मी वेगवेगळे कोर्स करत गेलो, जसे की आपल्या सेमिनारमध्ये सांगायला येतं की आमचा कोर्स करा, हे करा, इकडे ते कोर्स करा. तर मी कोर्स भरपूर केले शेअर मार्केटचे, NSE केले, BSE केले, NSM केले, असे भरपूर कोर्स करत गेलो आणि नॉलेज घेत गेलो. त्यात मला कळलं की फॅक्टर इम्पॉर्टंट आहे तो आपला इमोशनचा, ग्रीड फेअरचा. मग त्यासाठी मी शोध सुरू केला. तर मला NLP हा कोर्स सापडला आणि त्यानंतर तर मी फुल स्पीड पकडला आणि आपली ग्रोथ, आपल्या कंपनीची ग्रोथ भरपूर होत गेली. आणि तीच गोष्ट मला जे आपले प्रेक्षक आहे त्यांना सांगायचं आहे की कितीही चार्ट बघितला, कितीही फंडामेंटल अनालिसिस केलं, पण जोपर्यंत तुमच्या मनामध्ये ग्रीड आहे, फिअर आहे आणि इमोशनवरती कंट्रोल नाही आहे, तुम्ही प्रॉफिट नाही कमवू शकत. आपल्याला जर त्या 4-5% जायचं आहे त्या लोकांमध्ये, तर आपल्या इमोशनवरती कंट्रोल करणं आलं पाहिजे, आपल्या माइंडवरती कंट्रोल करता आलं पाहिजे. आणि माइंडवरती कंट्रोल केलं तर तुम्ही शेअर मार्केट काय, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता. अनेक जे तरुण तरुणी शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत, तुम्ही तुमच्या अनुभवावरून त्यांना काय मार्गदर्शन कराल, सल्ले द्याल? मी तरुणांना हेच सांगेन की शेअर मार्केटमध्ये तुम्ही सर्वात प्रथम नॉलेज घ्या. आजकाल युट्यूब आहे, युट्यूबमध्ये तुम्हाला माहिती आहे किती चॅनल्स आहेत जे शेअर मार्केटचे बेसिक नॉलेज देतात. ते चॅनल्स बघायचा प्रयत्न करा. भरपूर वृत्तपत्रामध्ये येतात, ते वृत्तपत्र वाचण्याचा प्रयत्न करा. बेस्ट काय की तुम्ही पहिला नॉलेज घ्या. विदाऊट नॉलेज तुम्ही जाऊ नका.
कोणाच्या सांगण्यावर जाऊ नका, कोणा मित्राच्या सांगण्यावर जाऊ नका, कोणी असंच कोणी सांगत असेल जाऊ नका. पूर्ण नॉलेज, ज्याला त्या गोष्टीची नॉलेज आहे त्या गोष्टीकडे तुम्ही जा. नाहीतर कसं होतं की विदाऊट नॉलेज तुम्ही त्या गोष्टीकडे गेला तर तुमचं नुकसान होणारच आहे. आणि काय सतर्कता बाळगायला पाहिजे? आजकाल तरुणांनी यंगस्टरनी सतर्कता बाळगली पाहिजे की त्यांना आजकाल इझी मनी, लवकर मनी पाहिजे असतो. कारण लाईफस्टाईल आपली कशी झाली की लवकरात लवकर पैसा पाहिजे. तर त्यामुळे बाहेर कसं आहे की कोणीही सांगतं की आम्ही तुम्हाला 10% परतावा देऊ, 20% परतावा देऊ, आमची ही कंपनी आम्ही इथे इन्व्हेस्ट करणार. तर त्यांनी बघितलं पाहिजे की ती जी कंपनी इन्व्हेस्टमेंट देणार आहे ती गव्हर्नमेंट प्रूव्ह आहे का, गव्हर्नमेंटची त्याला ऑथॉरिटी आहे का. किंवा त्यांनी सतर्कता बाळगली पाहिजे की आजकाल अशा भरपूर स्कीम येतात, MLM स्कीम येतात की त्यांना गव्हर्नमेंटचं कुठलंही अप्रुव्हमेंट नसतं. तर ते बघितलं पाहिजे की कुठलाही इझी मनी आपल्याला मेहनत केल्याशिवाय भेटत नाही. जर कोणी जास्त परतावा देत असेल तर तुम्ही तिकडे चेक करा की हे कन्फर्म आहे की नाही. का तुम्हाला ते पहिला 1-2 महिने परतावा देतील सुद्धा, नंतर तुमचे पैसे घेऊन ते गाशा गुंडाळून निघून जातील. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की कुठलीही कंपनी तुम्हाला जास्त परतावा देत असेल तर त्यामागे काहीतरी वेगळं कारण आहे. तुम्ही ते पूर्ण चेक करा, आपल्या पॅरेंट्सला सांगा आणि ही काळजी तुम्ही घेऊ शकता. आणि जे तरुण इंटरेस्टेड आहेत शेअर मार्केटमध्ये त्यांनी खरंच तुमच्याशी संपर्क साधून जर बेसिक नॉलेज घेतलं तर शेअर मार्केट म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी खूप एक चांगला पर्याय, गुंतवणूक करून आणि प्रगती करण्यासाठी. तुम्ही इथे आलात सर आणि खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.